नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. शिंदेंनी लय रिस्की डाव खेळलाय. गेम जर यावेळेस फिरला तर ठाकरे बसतील. हालचालींचा अंदाज घ्या. आपण इथे म्हणतोय की भाजपच शिंदेचा कार्यक्रम लावतं, पण ऍक्च्युअल फॅक्ट हे आहे की इथे शिंदेच भाजपचा कार्यक्रम लावतायत. ज्या भाजपनं एकनाथ शिंदेंना जन्म दिला, ज्या भाजपनं सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष सगळी सेटिंग लावून एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्याचा आरोप वारंवार होतोय, आज तेच शिंदे भाजपला राजकीय गणित शिकवू पाहतायत. 29 नगरसेवक हॉटेलामध्ये ठेवणं असो, किंवा मग त्यांना दिल्लीमध्ये जाणं असू द्यात, किंवा मग महापौर पदासाठी अडवणं असू द्यात, किंवा मग उल्हासनगरमध्ये वंचितला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणं असू द्यात, किंवा मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापन करणं असू द्यात, मुळात एवढा आटापिटा करायची गरज काय? कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप घ्या, उल्हासनगरमध्ये भाजप घ्या, युती म्हणून आहात ना, पण थर्ड पार्टी ऍक्सेस एकनाथ शिंदे मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि फर्स्ट कॉपीला रिजेक्ट करतायत. याचा अर्थ शिंदे यावेळचा डाव खूप रिस्की खेळतायत. आता याच रिस्क झोनमध्ये आणखी एक फॅक्टर चालू शकतं. जर एकनाथ शिंदे युती तोडून वंचितचा प्रयोग किंवा इकडे मनसेचा प्रयोग करून भाजपला थर्ड देण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते भाजपतेही दूधखुळे नाहीत. त्यांनी जर आजच्या घडीला एक ठाकरेंकडे टाळी मागितली आणि ठाकरे आणि भाजप युती जर घडली, तर शिंदे कायमचे गणतील. म्हणून मी म्हणते की शिंदे खेळतायत तो डाव खूप रिस्की. चला मुद्द्याला हात घालूयात आणि टाइमलाईन पाहूयात. एकत्र आलोयत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांच्या साक्षीनं मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मनाला साथ घातली. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ती गोष्ट 20 वर्षांनी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र तर आले, परंतु निकालात दोघांनी, विशेषतः राज ठाकरेंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. निकालाला अवघ्या 8 दिवस होत नाही तोच मनसेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाला साथ दिल्यानं राज आणि उद्धव यांच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राऊत जे ऑपरेशन थिएटरमध्ये होते ते प्रेस कॉन्फरन्स घ्यायला बाहेर आले. अर्थ समजतोय, ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावरच बोट ठेवलं, अशा शिंदे सेनेसोबत राज यांच्या मनसेने केलेली युती ठाकरे गटाला मान्य होणार नाही हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे भाजपच्या दबावतंत्राचा प्रतिकार करण्यासाठी शिंदे गटाकडून आता पर्यायी मित्रपक्षांची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचा अशोका वृक्ष केवळ वरून वाढताना दिसत असला तरी शिंदेनी आपला पिंपळ जमिनीच्या आतून वाढवायला सुरुवात केली असं म्हणता येईल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 54 जागा जिंकत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष बनला, तर जवळपास 50 जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. अशावेळी शिंदे सेनेला मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळणं म्हणजे एक प्रकारे भाजपसाठीही सूचक इशारा मानला जातोय. उल्हासनगर महानगरपालिकेतही शिंदेनी भाजपला धोबी पछाड देत आपल्या महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. या ठिकाणी शिंदे गटाला वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आलेल्या सुरेखा सोनवणे आणि विकास खरात अशा 2 नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेऊन आपला अधिकृत पाठिंबा दिला. 78 जागांच्या उल्हासनगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी 40 हा बहुमताचा आकडा आवश्यक होता. भाजपला 37 तर शिंदे सेनेला 36 जागा मिळाल्या होत्या. वंचितच्या 2 आणि इतर अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं 40चा आकडा गाठला. तिथे आता शिंदेंचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला. ठाण्यात देखील 75 जागा जिंकून शिंदे गट सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. अशात भाजपला सत्तेत सहभागी करून द्यायचे की विरोधात बसू द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदेंना करायचा आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेंना स्पष्ट बहुमत असूनही त्या ठिकाणी संजय केळकर, डावखरे सारख्या स्थानिक भाजप नेत्यांनी सन्मानजनक वाटा मिळाल्यास सत्तेत जाण्याची तयारी दर्शवली आहे. याचाच अर्थ आता एकनाथ शिंदे हे राज्यातील बऱ्याच महानगरपालिकांमध्ये किंगमेकर ठरले. शिंदेंना सोबत घेतल्याशिवाय भाजप सत्तेत येऊच शकत नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. पुन्हा याचंच उदाहरण द्यायचं झाल्यास जळगाव महानगरपालिकेचंही घेता येईल. या ठिकाणी जागा वाटपापासूनच भाजप डिफेन्स मोडमध्ये गेलेली होती. जागा वाटपात भाजपनं 2 पावले मागे घेऊन शिंदे गटाला जास्तीच्या जागा दिल्या होत्या. मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे सेनेला 23 जागा मिळवून देत त्यातील 22 जागी विजय मिळवला, तर भाजपला 46 जागांवरती यश आलंय. या ठिकाणी देखील शिंदे सेनेच्या मदतीनं भाजपला सत्ता राबवावी लागणार आहे. थोडक्यात भाजप जरी सध्या राज्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी शिंदे देखील आपल्या पक्षाची मुळं घट्ट करण्याच्या तयारीला लागलेत. अशात मनसेसारख्या पक्षांना सोबत घेऊन शिंदे कदाचित राज्यात भाजपला पर्यायी म्हणून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करू शकतात असं बोललं जातं. कधीकाळी कल्याण डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असायचा, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या भागातील बहुतांश नगरसेवक आणि संघटना शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली. आता मनसेने देखील शिंदे गटाला साथ दिल्याने उद्धव ठाकरे यांची उरली सुरली ताकदही धोक्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राज ठाकरेंनी थेट शिंदे गटाशी जवळीक साधल्याने निवडणुकीनंतरही ठाकरे एकत्र राहणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे मनसेला उद्धव ठाकरेंपासून दूर करून त्यांनी मुंबई, ठाणे आणि कल्याण पट्ट्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. असं असतानाच दुसरीकडे भाजपलाही गर्भित इशारा दिला. निवडणुकीआधी मनसेशी जुळवून घेता आलं नसलं तरी निवडणुकीनंतर पोस्ट अलायन्सचा नवा फंडा शिंदे निर्माण करू पाहतायत. ज्या पद्धतीला निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवरती टीका केल्या ते बघता शिंदेंनी भाजपसोबत युतीत असतानाही ताक देखील फुंकून पिण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय. एकनाथ शिंदे सध्या अत्यंत सावधपणे आपली पावलं टाकतायत. भाजपसोबत सत्तेत असूनही ते आपला स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करतायत असा मेसेज देतायत. भाजपला बाजूला सारून मनसेशी जवळीक साधणं हा शिंदेंच्या रणनीतीचा भाग असू शकतो. जर भविष्यात भाजपने शिंदेंवर सत्तेत असूनही दबावतंत्राचा वापर केला तर शिंदे गटाला सोबतीला अन्य मित्र हवे आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी मराठी आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक या मुद्द्यावर जोर दिला होता. त्यामुळे केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर अवलंबून न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपच्या दबावाखाली न राहता स्वतःला एक प्रबळ प्रादेशिक नेता म्हणून प्रस्थापित करू पाहतात. त्यामुळेच त्यांनी नगरपालिका, नगर परिषदा किंवा आत्ताच्या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून नाव कमावलंय. मुंबई आणि ठाणे परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदेंची जबरदस्त पकड आहे आणि हीच शिंदेंची सर्वात मोठी बार्गेनिंग पॉवर आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांचं श्रेय स्वतःकडे घेऊन त्यांनी थेट तळागाळातील मतदारांशी संपर्क साधला. यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर देखील शिंदेंचं महत्त्व वाढत झालंय. शिंदेंचे प्रमुख कोणत्या महानगरपालिकेत किती ताकद आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. पहिलं म्हणजे ठाणे महानगरपालिका. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. तिथे त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या ठिकाणी बहुमत असून त्यांच्या 75 जागा निवडून आल्यात. या ठिकाणी भाजप 28 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दुसरी महानगरपालिका कल्याण डोंबिवली. येथेही शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकवला. एकनाथ शिंदेंना 54 जागा मिळाल्यात तर भाजपला 50 जागा मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं. तिसरी मोठी महानगरपालिका नवी मुंबई. नवी मुंबईत भाजपनं मोठी झेप घेतली असली तरी शिंदे गटानं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलंय. भाजपला 65 जागा तर एकनाथ शिंदेंना 43 जागा मिळाल्यात. चौथी मोठी महानगरपालिका उल्हासनगर. उल्हासनगरमध्ये शिंदे गटानं भाजपला कडवी झुंज देत आघाडी घेतली. शिंदे गटाला 19 जागा तर भाजपला 17 जागांवरती यश मिळालंय. यासोबतच एकूण 29 महानगरपालिकांच्या निकालात भाजपनं 1441 जागा निवडून आणल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील 394 ते 397 जागा जिंकून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून झेप घेतलीय. शिंदेंच्या या कामगिरीमुळे राज्यातील शहरी भागात त्यांचे राजकीय वजन वाढलंय. भाजपच्या दबावाचे राजकारण रोखण्यासाठी त्यांच्याकडे आता मोठे संख्याबळ उपलब्ध आहे असं नक्कीच म्हणता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर भाजपने उभा केलेल्या एकनाथ शिंदेंना आता एकनाथ शिंदे चेकमेट करतायत. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की शिंदे सध्या जो डाव खेळतायत तो खूप रिस्की आणि याचंच मध्ये जर ठाकरेंनी भाजपला टाळी दिली तर डाव फिरूही शकतो. अर्थात राज्यातील सत्ता टिकवायची असेल तर शिंदेंना छोट्या मोठ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. पण हे कॉम्प्रोमाइज म्हणजे नमतापणा नसेल तर भविष्यामध्ये डोक्यावर नाचण्याची शिंदेंची भूमिका असेल हे अधोरेखित होतंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.